सर्वांना माझा जय भीम। माझे नाव सुमेध प्रकाश दोंदे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसारा नंबर 1 या शाळेत इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे। इथे उपस्थित माननीय अध्यक्ष, माननीय उपाध्यक्ष, माननीय सदस्य, माननीय पालकवर्ग व माझे बालमित्र यांचे सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे व स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं व स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ अखंड विश्वाला शांततेची संधी देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जनक विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि त्या मायमाऊलीच्या मागे विठ्ठलासारखे उभे होते ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतात पहिल्यांदा आरक्षण मिळवून देणारे व गोरगरिबांची मुले शहरात जाऊन शिकू शकत नाही अशा मुलांना हॉस्टेलची चळवळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज अशा तमाम महामानवांना मी वंदन करतो। आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येथे उपस्थित झालो आहोत। 14 एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस। भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी व समाज सुधारक होते। त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली। अस्पृश्य लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली। तसेच महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे संशोधक होते। देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिल्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताची निर्माते असेही म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शैक्षणिक संस्थेमधून अर्थशास्त्र या विषयात PhD पदवी मिळवली। तसेच त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले। त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्र प्राध्यापक व वकील होते। मूक नायक वृत्तपत्र प्रकाशित केले। पण आपण बाबासाहेबांचा अभ्यास करताना जर तो जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने केला तर तसा करता येणार नाही। कारण या देशामध्ये पहिली हरित क्रांती झाली पंजाबला, ती झाली भाकरानंगा धरणाच्या जोरावर आणि भाकरानंगा धरणाची मूळ संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे। एवढंच नाही, मी घरापासून या कार्यक्रमासाठी येताना मोटरसायकलवर आलो। ती गाडी चालण्यासाठी पेट्रोल लागलं। पेट्रोल टाकण्यासाठी पैसे लागतात। त्या पैशांवर नियंत्रण ठेवण्याचे काम बँका करतात। या देशामध्ये त्या सर्व बँकेची शिखर बँक जर कोणती असेल तर ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापनेची मूळ संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकामध्ये आहे। प्रत्येकाने ढगावर कविता लिहिल्या, चंद्रावर लिहिल्या, सूर्यावर लिहिल्या, प्रत्येकाने हिरवाईवर कविता लिहिल्या, पण अहोरात्र ढेकळामध्ये हाडाची काडी करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांवर कोणी काय लिहिलं आहे का? त्यावेळेस उत्तर मिळालं की या देशामध्ये शेतकऱ्यांचा पहिला ग्रंथ असून नावाचा पहिला ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर तो महात्मा फुलेंनी लिहिला। आणि त्याच्यानंतर भारतात देशाच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाजूने बाजू मांडणारा नेता जर कोणी असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांची कायम भूमिका राहिली की शेतकऱ्यांच्या बाजूने काम केलं पाहिजे। त्यांचं त्या काळात एक स्टेटमेंट होतं की मला कायदा मंत्री बनवण्यापेक्षा मला कृषी मंत्री बनवा, मला शेतकऱ्यांच्या बाजूने काम करायला जास्त आवडेल। या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने काहीतरी दिलेलं आहे। हे
झाला असेल त्यावेळी आम्ही भारतीय संविधानाची आमच्या ब्रिटन देशामध्ये भारतीय संविधानाचा वापर अभिमानाने करू. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी एकूण 17 वर्ष आंदोलन करण्यात आलं होतं. एकूण 17 वर्ष आणि त्या 17 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आलं. मनात कधी कधी प्रश्न पडतो की बाबासाहेब सारख्या विद्वान व्यक्तीचं नाव जर तुम्ही देत नसाल तर आणखी कुठल्या व्यक्तीचं नाव द्याल. 1994 साली नांदेड मध्ये भरलेल्या एका सभेमध्ये एका व्यक्तीने महाराष्ट्रातल्या नामवंत व्यक्तीने एक वाक्य ते बोलले होते की ज्याच्या घरात खायला नाही पीठ त्याच्या नावानं कशाला हवा विद्यापीठ. पण आज तुम्हाला सांगणं आहे की ज्या महापुरुषाच्या नामांतरासाठी तुम्ही विरोध केला होता त्या महापुरुषाच्या या देशामध्ये एक नाही दोन नाही तर एकूण 14 विद्यापीठ आहेत आणि तुमच्या 17 पिढ्या बसून बसून खातील एवढे त्यांच्या घरामध्ये उरलेलं पीठ आहे. दिस इज द पॉवर ऑफ B.R. आंबेडकर. म्हणून कवी म्हणतात की मराठवाड्याकडे मनही कोणाचं वाल नसतं, मराठवाड्याकडं मनही कोणाचं वाल नसतं. अरे कधीच त्या सरकारला गाल नसतं, लेकरू जर का भीमाचं जळालं नसतं ना विद्यापीठाला बाबांचं कधीच मिळालं नसतं. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. तर सारे बोला